दिवसभर टिक 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 टिक, मला मात्र मदत करणार नाही. तिला अभ्यास करू दे, त्रास नको देऊ तिला. रवी आला बहुतेक. नमस्कार दादा. नमस्कार वहिनी. नमस्कार. अरे ये रवी, बस. घे घे चहा घे. रवी, तू फोन केला होतास ना? काही अडचण आहे का? तुला तर माहितीये ना भाऊ, गेल्या वर्षी माझ्या बियाणांची उगवण किती खराब झाली होती. आता ह्या वर्षी पुन्हा पेरणी करायची आहे, म्हणून म्हटलं की आधी तुला विचारू की ह्या अडचणीतून तू कशी सुटका मिळवली. हे बघ रवी, पिकाच्या सुरुवातीच्या काळात अडचणी प्रत्येक शेतकऱ्याला येतात, पण समजूतदार शेतकरी तोच असतो जो यासाठी आधीपासूनच तयार असतो. तर मग भाऊ, मला पण जरा समजूतदार बनव. तुझ्या यशाचं रहस्य आहे तरी काय? माझ्या यशाचं रहस्य आहे बीज प्रक्रिया. कुठलीही बीज प्रक्रिया नाही, UPL SAS च्या इलेक्ट्रॉनची 3 शक्ती असलेली बीज प्रक्रिया. 3 शक्ती असलेली बीज प्रक्रिया? चल मी तुला समजावून सांगतो. रवी, तुला तर माहितीच आहे की बियाणं आणि मातीमध्ये अनेक रोग आणि कीड लपलेले असतात. अच्छा. हे पिकाला सुरुवातीपासूनच कमकुवत बनवतात. इलेक्ट्रॉन पिकाला तिहेरी सुरक्षा प्रदान करतो. 1. इलेक्ट्रॉन माती आणि बियाण्यातून होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करतो. 2. मातीतील किडींपासून संरक्षण करतो. आणि 3. पिकांच्या रोपाची वाढ उत्तम करतो. वा, याचा अर्थ पिकाला सुरुवातीपासूनच संरक्षण मिळतं. अगदी बरोबर. योग्य अंकुरण, उत्तम मुळं आणि निरोगी रोप हे सगळे एकत्र येऊन पिकाला मजबूत बनवतात. याचा वापर कधी आणि किती प्रमाणात केला पाहिजे? इलेक्ट्रॉनचा वापर बीज प्रक्रिया रूपात, तसंच पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आणि रोगांच्या सुरुवातीच्या काळातही करायला हवा. याचा वापर बीज प्रक्रियेसाठी 4 मिलीलिटर प्रति किलो बियाण्याच्या प्रमाणात करावा आणि आळवणीसाठी 500 मिलीलिटर प्रति एकराच्या प्रमाणात करावा. इलेक्ट्रॉनसह आपण प्रत्येक बियाण्यात आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पेरतो, ज्यामुळे आपलं पीक बहरून येतं आणि आपलं कुटुंब आनंदी होतं. UPL SAS चं इलेक्ट्रॉन, 3 शक्ती असलेला बीजोपचार.